मी 2 दिवसांनंतर उठून बाहेर आले आणि मला बाहेर काय दिसलं ते दाखवते. हे ते झाड ज्याला 2 दिवस कोणीच पाणी पण घातलेलं नाही आहे. 2 दिवसाआधी त्याला काहीच नव्हतं, एखाद दोन कुठलं तरी फूल होतं. बाहेर येऊन बघितल्यावर ते त्याला एवढ्या कळ्या लागलेल्या आहेत. आरवी पाणी आण बेटाचा, पाणी घाल झाडाला. तर जास्त काही झाडं नाही आहेत माझ्याकडं. पानं जळाल्यासारखे झाले. जा ना अजून पाणी आणि एवढं पाणी कसं बासवेल? झाडांना घालायला यात पाणी आणतं का कुणी ग्लासात? टाकलं तिकडच्या झाडांना. बस इकडे संध्याकाळचं वातावरण पण खूप छान झालेलं होतं आणि 2-4 दिवस झाले बरं नसल्यामुळे तोंडालाही जरा चव नव्हती. त्यामुळे थोडंसं बाहेर जाऊन थोडंसं काहीतरी खाऊया म्हणून आम्ही बाहेर निघालो. गेल्यानंतर मला फक्त पनीर ग्रिल खायचं होतं, पण पोरांना दोघांनाही पिझ्झा खायचा होता. त्यामुळं मला नाईलाजाने पिझ्झा घ्यायला लागला. दोघांमध्ये पिझ्झा संपलाय नसता, त्यामुळे मला पण पिझ्झा खायला लागला. दिवस काय व्हिडिओ आलेले नाहीये आणि मला बरं नव्हतं आणि आज बरं वाटलंय, तर मी एवढे कामं काढलेले आहेत आवरायला. जसं की दाखवते. इथे जे रेड कलरचं खालचं कपाट होतं ते मी बेडरूममध्ये नेलं आहे आणि आता हे सगळं बेडरूममधल्या कपाटात ठेवायचं आहे. इथं काहीतरी वेगळं करायचं. ते रेडवालं कपाट इथं असं ठेवलं आहे. हे पण मला अजून आवरायचं आहे, ते फक्त आत्ता ठेवलं आहे. त्यानंतर आता तिकडचं जे काय आरवी विराजचा अभ्यासाचं सगळं शाळेचं, इथे ह्या साड्या काढणार आहे. ह्या साड्या दुसरीकडे कुठेतरी ठेवणार आहे आणि इथे त्यांचं ते सामान सगळं ठेवणार आहे. करण्याचा सगळा हे एवढ्यासाठीच की त्यांच्या त्या शाळेच्या सामानाचा हॉलमध्येच एवढा पसारा व्हायचा. आत्ता ते सगळं इकडं अरेंज करायचं आहे, म्हणजे तो सगळा पसारा हॉलमध्ये दिसणार नाही. ह्या कप्प्यातल्या साड्या मी काढल्यात, आता बाकीच्या काढून घेते. चला आवरल्यावर परत तुम्हाला दाखवते. हे इथलं पण आवरून झालेलं आहे. हा काही पसारा निघाला आहे तो अजून मला आवरायचा आहे. त्यानंतर हा माझा ड्रेसिंग टेबल, DIY ड्रेसिंग टेबल. चला तर मग आजच्या या DIY ड्रेसिंग टेबलसोबत मी माझा व्हिडिओ इथंच थांबवते. भेटू परत उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.